प्रेमेंद्र, आपलं स्वागत। धुळे शहरात देखील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। धुळे शहराच्या प्रत्येक मतदान केंद्रावर आपली अपडेट आहेत, याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा दिवस आज मानला जातोय। लोकशाहीला बळकटी करण्याचा दिवस आज मानला जात आहे। धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। त्यात धुळे शहर असेल, धुळे ग्रामीण असेल, शिंदखेडा असेल, शिरपूर असेल तर साक्री असेल, या सर्वच ठिकाणी जवळपास 56 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। या 56 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। या 5 मतदारसंघातील जनतेने कोणाला कौल दिला हा 23 तारखेला समजणारच आहे। परंतु आता पाहायला गेलं तर 7 वाजले आहेत आणि मतदान प्रक्रियेला ही सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील या 5 विधानसभा मतदारसंघातील 2 महत्त्वाच्या लक्षवेधी ज्या निवडणुका आहेत त्यात धुळे शहर असेल आणि शिंदखेडा असेल, या दोघी मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। आज संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, चुकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी निवडणूक आयोग व पोलीस विभागाच्या वतीने सतर्कतेची काळजी घेण्यात येत आहे। येत्या 23 तारखेला निकालांती स्पष्ट होणार की या 5 विधानसभा मतदारसंघात झेंडा कोणी रोवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।